नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सकाळी बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं. सकाळची जी कामं होती ती पटापट आवरून घेतली. इकडे आता चांगलीच थंडी पडलेली आहे. त्यानंतर तयार होऊन पूजेचं सगळं साहित्य काढून घेतलं. मनोभावे देवाची पूजा केली. लक्ष्मी मातेची षोडशोपचारे पूजा केली. नंतर नैवेद्य दाखवून आरती केली. देवीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार केला. सगळ्यांसाठी तिच्याकडे प्रार्थना केली. त्यानंतर श्रीसूक्त म्हटलं. नित्यसेवेचं वाचन केलं. गजानन महाराजांच्या पोथीतला एक अध्याय वाचला. त्यानंतर स्वयंपाकाला लागले आणि छानपैकी स्वयंपाक तयार केला. माझा उपास होता म्हणून उपासाचं थालीपीठ करायचं होतं आणि उपासाच्या थालीपीठाची रेसिपी द्या म्हणून मला कमेंट आली होती. त्यामुळे सगळं साहित्य काढून घेतलं आणि उपासाचं थालीपीठ करताना व्हिडिओ तयार केला. त्यानंतर शांततेत बसून आधी फराळाचं केलं. मुलीच्या शाळेमध्ये त्यानंतर गेली आणि मुलीला शाळेतनं घेऊन आले. तिलासुद्धा जेवायला वाढलं. थोडा वेळ आराम केला. आमची जी मैत्रीण आहे रमा, हिच्याकडे मार्गशीर्ष महिन्यातली सवाष्ण म्हणून जेवायला जायचं होतं. तिने सगळ्यांना बोलवलं होतं. त्यामुळे आईला घेऊन मी आणि आई आम्ही दोघीजणी तिच्याकडे गेलो. रमाने पुरणपोळीचा सागर संगीत स्वयंपाक तयार करून ठेवलेला होता. सगळ्याजणी आम्ही जमल्यानंतर तिने आधी देवीची कथा वाचली. देवीला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आधी आरती म्हटली. त्यानंतर तिने सगळ्यांना हळदी-कुंकू लावलं, सगळ्यांची ओटी भरली आणि नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केले. तिने गरम-गरम सगळ्यांसाठी पुरणपोळ्या केल्या आणि खूप छान बेत होता. खूप छान तिने स्वयंपाक केलेला होता आणि आम्ही सगळ्याजणी जेवलो. नंतर आमच्या घरी आम्ही परतलो. अशा प्रकारे आनंदात आजचा दिवस आम्ही घालवलेला आहे. धन्यवाद.